नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनल आपला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलचा जास्तीत जास्त उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या नोट्स मेंटेन करा, तरच तुम्हाला या सर्व डेटाचा आहे ना अगदी एक्झामच्या लास्ट मोमेंटला देखील उपयोग होऊ शकतो. अदरवाईज डेटा आठवत नाही आणि करंटचा तर नाहीच नाही. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि प्रामाणिकपणे त्याचा स्टडी करा, एवढंच मी बोलू शकते. तर पाहूयात आजच्या म्हणजे 14 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, दार्जिलिंग हिमालयन रेल्वेमध्ये टूअर ड्युटीसाठी नियुक्त झालेली पहिली महिला TTE कोण आहे, असा प्रश्न आहे. पहिल्या आहेत त्या महिला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सरिता योल्मो या आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा त्याचे. सरिता योल्मो या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या टूअर ड्युटीसाठी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला TTE ठरलेल्या आहेत. दार्जिलिंग हिमालय रेल्वे सुमारे 145 वर्षांपूर्वी सुरू झालेली ऐतिहासिक रेल्वे सेवा आहे, हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि सरिता योल्मो या ईशान्य सीमांत रेल्वे NFR मध्ये कार्यरत आहेत. आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही देशातील एक जागतिक वारसा दर्जाची वर्ल्ड हेरिटेज साईट रेल्वे आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न. प्रश्न दुसरा, सेवा तीर्थ उद्घाटनाच्या निमित्ताने कोणते विशेष नाणे जारी करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 100 रुपयांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ संकुलाचे उद्घाटन केले आणि उद्घाटनाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाने 100 रुपयांचे विशेष स्मारक नाणे जारी केलेले आहे. या नाण्याच्या दर्शनी बाजूस अशोक स्तंभाचे सिंहचिन्ह आणि सत्यमेव जयते कोरलेले आहे, असे त्याचे वर्णन आहे. आणि सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन 1 व 2 हे 4 स्टार GRIHA मानकांनुसार बांधलेले असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न. प्रश्न तिसरा, कोणत्या पद्म पुरस्कार विजेत्याने जहर मुक्त खेती स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, उमाशंकर पांडे यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उर्वरित विभागाने शास्त्र भवन येथे संकुलित खत वापर व मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी उच्चस्तरीय विचारगोष्ठी आयोजित केल्या. आणि ही पहल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धरती माँ को बचाव अभियानाशी सुसंगत आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरा, आणि बैठकीचे अध्यक्षस्थान उर्वरक विभागाचे सचिव रजत कुमार मिश्रा यांनी भूषविले. आणि पद्म पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी पीक फेरपालट, सेंद्रिय नैसर्गिक शेती आणि संतुलित खत वापरावरती भर दिला. पुढील प्रश्न. प्रश्न चौथा, भारताने T20 विश्वचषक इतिहासात किती सलग विजय मिळवून विक्रम प्रस्थापित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 10 वेळा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सलग 10 सामने जिंकणारा पहिला संघ म्हणून इतिहास घडवला आहे. आणि भारताने नेम्बियावरती 93 धावांनी विजय मिळवला, जो T20 विश्वचषकातील भारताचा सर्वात मोठा धावसंख्येने विजय आहे. आणि ईशान किशन याने 24 चेंडूत 61 धावांची विक्रम आक्रमक खेळी केली. आणि हा सामना अर्जुन जेटली स्टेडियम येथे खेळण्यात आला. पुढील प्रश्न. प्रश्न पाचवा, बांगलादेशातील 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने 209 जागा जिंकल्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बांगलादेश
नॅशनलिस्ट पार्टी या पक्षाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने 209 जागा जिंकून विजयाचा दावा केला आणि बांगलादेश संसदेमध्ये 350 सदस्य असून त्यापैकी 50 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 2026च्या निवडणुकीमध्ये सुमारे 60% मतदान झाले आणि 2024च्या सुमारे 42% मतदानापेक्षा हे जास्त आहे. पुढील प्रश्न 6वा. पालघर जिल्ह्याचे निर्माते म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गो. बा. पिंगुळकर यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सेवानिवृत्त IAS अधिकारी जी. बी. पिंगुळकर यांचे 12 फेब्रुवारी 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, म्हणून हा प्रश्न इथे आलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न. त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी व आयुक्त म्हणूनही काम पाहिलेले आहे आणि जी. बी. पिंगुळकर यांना पालघर जिल्ह्याचे निर्माते म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न 7वा. भारतीय वायुदलाने संयुक्त हवाई सराव कोणत्या देशाच्या वायुदलासोबत केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड सोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय वायुदलाने इंडियन एअरफोर्स आणि रॉयल थाई एअरफोर्स यांच्यात संयुक्त सराव आयोजित केला आणि या सरावामध्ये Su-30 MKI, AWACS, AEW&C, IL-78 इंधन भरणारी विमाने सहभागी झाली आणि भारत थायलंड संरक्षण सहकार्याचा सामंजस्य करार 25 जानेवारी 2012 रोजी करण्यात आलेला आहे आणि थायलंड ॲक्ट वेस्ट धोरण भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीशी सुसंगत आहे. पुढील प्रश्न 8वा. भारतातील पहिली राष्ट्रीय बायोबँक कोणत्या आजारांसाठी स्थापन करण्यात आलेली आहे? पहिली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर LSD. तर त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या बायोबँकसाठी निधी डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजीने दिलेला आहे आणि या बँकेत 15 राज्यातील 530 रुग्णांचे जैविक आणि अनुवांशिक नमुने समाविष्ट आहेत आणि लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर हे एन्झाईमच्या कमतरतेमुळे होणारे अनुवांशिक आजार आहे हा आणि या बँकमुळे दुर्मिळ आजारांचे लवकर निदान, उपचार, संशोधन आणि उपचार खर्च कमी करण्यास मदत होणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. तमिळ ब्राह्मी शिलालेख इजिप्तमधील कोणत्या ऐतिहासिक स्थळी आढळलेले आहेत? तर 9व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हॅली ऑफ द किंग्स या ठिकाणी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इजिप्तमधील व्हॅली ऑफ किंग येथे तमिळ ब्राह्मी प्राकृत आणि संस्कृतमधील सुमारे 30 शिलालेख आढळले आहेत आणि किराईकोरन हे नाव 5 थडग्यांमध्ये 8 वेळा आढळले आहे आणि बेरे नाईक हे लाल समुद्र किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर भारत रोम व्यापाराचे केंद्र होते असे देखील त्यावरून समजते आणि तमिळ ब्राह्मी लिपीचा वापर दक्षिण भारतात सुमारे इसवी पूर्व 3ऱ्या शतकापासून केला जात होता. पुढील प्रश्न 10वा. कोणत्या अमेरिकन विमानवाहू नौकेला मध्य पूर्वेत पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे? तर 10व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे USS गेरल्ड R. फोर्ड असं त्या नौकेचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेने जगातील सर्वात मोठे विमानवाहू नौका USS गेरल्ड R. फोर्डला मध्य पूर्वात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामबद्दल दबाव वाढवण्यासाठी आणि संभाव्य सैन्यात्मक पावलांसाठी घेतलेला आहे.
हे त्याचं कारण आहे. आणि प्रशांत महासागराऐवजी नौकेला मध्य पूर्वात पाठविणे हे एक महत्त्वाचे लष्करी संकेत मानले जात आहेत. पुढील प्रश्न 11वा. AI एंगेज पुरस्काराची घोषणा कोणत्या संस्थेनं केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नॅशनल सायन्स फाउंडेशन या संस्थेने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने AI एंगेज पुरस्काराची घोषणा केली आणि AI एंगेजचा पूर्ण अर्थ ॲडव्हान्स्ड इनोव्हेशन ऑफ इम्पॉवरिंग नेक्स्ट जेन ॲग्रिकल्चर असा आहे. आणि हा उपक्रम अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान या क्वाड देशांच्या सहकार्याने राबवला जात आहे. पुढील प्रश्न 12वा. हैतीमध्ये सशस्त्र गटांकडून मुलांची भरती किती पट वाढवली असल्याचा इशारा कोणत्या संस्थेने दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनिसेफ या संस्थेने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हैतीमध्ये सशस्त्र गटांकडून मुलांची भरती गेल्या वर्षी तिप्पट वाढवली असल्याचा इशारा युनिसेफने दिलेला आहे. आणि हैतीमध्ये वाढत्या गँग हिंसाचारामुळे 14 लाख लोक विस्थापित झाले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक मुले आहेत. आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस हैतीवरील वार्षिक अहवालात मुलांच्या भरतीबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. ठीक आहे. तर आजचे आपले 14 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आणि तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.